स्वानंदी आउट हाऊस मध्येच असेल ना? तनिषा तुला काय वाटलं? मी दिल्लीला गेलोय, तुम्ही इथे वाटेल ते काहीही केलं तरी सुद्धा मला कळणार नाही असं? मला इथल्या सगळ्या गोष्टी कळतात, जशाच्या तशा. चालवलीत ना तुम्ही तुमची अक्कल? नाही सांगूनही. तुला मी विचारतोय, कुठून येतेस तू? तनिषा, मला उत्तर हवंय. मी हॉस्पिटलमध्ये गेले होते. स्वानंदी मेली आहे की नाही ह्याची खात्री करायला. स्वानंदी जिवंत आहे. तिच्या डोक्याला मार लागलाय म्हणून तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. काय काय बोलतेस तू तनिष? अगं तनू, तू मैत्रिणीकडे अभ्यासाला गेलेलीस ना? तुम्हाला हजारदा सांगूनही तुम्ही का करता हे सगळं? का स्वतःची अक्कल वापरता? स्वानंदीवर जीव घेणा आघात झाला हे समजा एखाद्या पत्रकारानं स्टोरी म्हणून छापलं आणि त्यात खासदार सरपोतदारांच्या घरात राहणारी स्वानंदी हे समजा छापून आलं, तर त्यामुळे माझी किती बदनामी होईल याची कल्पना आहे तुम्हाला? अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मला दिल्लीच्या किती वाऱ्या कराव्या लागतील ह्याची कल्पना आहे तुम्हाला? 2 पत्रकारांना ह्याचा सुगावा लागला होता, पण माझ्या माणसांना याची कुणकुण लागली आणि त्यांनी त्या दोघांना थांबवलं म्हणून. नाहीतर माझ्या फोटो सकट ही बातमी पहिल्या पानावर छापून आली असती, फक्त तुमच्या या मूर्खपणामुळे. आणि त्यामुळे माझी किती बदनामी झाली असती ह्याची काही कल्पना आहे? सुजित रावांचा त्याच्यामध्ये हात आहे हे चुकूनही समजा कळलं असतं ना, तर संपलंच होतं. बस झाला आता. आणि मला माहिती आहे सुजितराव का करतात ते. तुझी फूस आहे म्हणून. बस उद्याच्या उद्या तुझं सामान बांध आणि या घरातून निघतो. डॅड, केवळ ह्याच कारणास्तव तुला या घरामध्ये ठेवण्याच्या विरोधात होतो मी. पण आता काय नाही, उद्याच्या उद्या सामान बांधायचं आणि निघायचं. पण काका, काय सांगतोय मी? पास झाली तुझी नाटकं आता. जा, सामान बांध. जा. हो काका. डॉक्टरांनी सांगितले आता ऑक्सिजन लेवल स्टेबल आहे. तुम्ही मास्क काढू शकता.